जोवर माफ होत नाही तोवर भरायचा नाही. आम्ही जे तुम्ही आम्हाला निवडून दिले ना 4 जणांना इथल्या प्रभागातले जे नगरसेवक आहे, ती नैतिक जबाबदारी आमची आहे. आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या बांधकामांना धक्का लागू देणार नाही. आज जे बांधकाम चालू आहे ते नवीन बांधकाम चालू आहे, ते बी सांगतो तुम्हाला. जे अर्धा गुंठा 1 गुंठा नवीन जी बांधकामं चालू आहेत, ती जर बांधकामं फक्त तो राहण्यापुरतं दुरुस्त करतोय, ऐका ना सांगतोय तुम्हाला, दुरुस्त करतोय, तर तशा लोकांसाठी आज आम्ही परत त्या सीओपशी जाऊन बसणार आहे की तो दुरुस्त करतोय. जो 3रा, 4था, 5वा मजला बांधतोय त्याला आम्ही समर्थन पहिलं बी देत नाही, आत्ता बी देत नाही. जो राहण्यापुरता बांधतोय आम्ही त्याच्याबरोबर आहे. बांधतोय म्हणजे काय, दुरुस्त करतोय, हे लक्षात घ्या. आणि राहिला प्रश्न आपला जो पाठीमागं जे आता हे जे आपण सगळं बसलोय आंदोलनासाठी, परवा मुख्यमंत्र्यांनी आज आमदार आहेत, 2 आमदार आहेत, दोन्ही आमदारांचं पेपरला सगळ्यांनी काय वाचलं की बाबा आम्हाला शास्तीची जास्ती आहे. ते पण घाबरले, सगळे आहेतच ना, त्यांना बी चिंताच आहे ना. शेवटी निर्णय कोण करणार आहे, मुख्यमंत्री करणार आहे. आता आलेले किती 4 सरकार झाले, 5 सरकार झाले, 10 सरकार झाले. आजचा प्रश्न एका सरकारचा, एका व्यक्तीचा किंवा एका पक्षाचा नाही. कुणालाही आपल्याला शिवाय देणं, कुणाला शिवाय भांडण्यात आपला अर्थ काहीच नाही. अर्थ नाही साहेब, अर्थ नाही. एक शांत बसा, ताईंना बोलू. अर्थ नाही. 4 मजले 5-5 मजले 2-2 गुंठे 3-3 गुंठे एवढं सगळं काम चालू आहे, तिथं काही नाही. हे अर्ध गुंठ पण नाही. ऐका ना ताई, तुमची जबाबदारी आम्ही घेतली ना, घेतली ना. नाही जर तुमचं पडलं मी माझ्या खर्चाने बांधून त्यांचं फोन आले 15-20 मिनिटं मला लागले इथं पोहोचायला, 20 मिनिटं लागली. तुमचं घर पडलं ना, मी माझ्या खर्चाने बांधून. ऐका ना भाऊ, इथपर्यंत अहो तुम्ही इथं येऊ दे ना, मी तुम्हाला काय म्हणलो, पडलं माझ्या खर्चाने बांधून देईन, नाही बांधून देता तर राजीनामा. तुम्हाला एकच सांगतो की बाबा हे प्रश्न मिटायला वेळ लागणार. आम्ही बघा तुम्हाला काय सांगतो की हा प्रश्न आजचा नाही, आम्ही कंटिन्यू वेळोवेळी याचा फॉलोअप घेतो. जेवढं आमच्या चौघांना जमतंय ना, इथं ड्रेनेज लाईन टाक, पुढं पाईपलाईन टाक, ही सगळी कामं अख्ख्या वार्डात चालू आहेत. परंतु हा जो मोठा प्रश्न आहे आपला प्राधिकरणाचा, याच्या पुढे जाऊन एक रिंग रोडचा बी आपल्या पुढे एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यावर काय मार्ग काढायचा त्यासाठी पण आम्ही भांडतो. पण आमची भांडायची पद्धत आणि बाकी सगळ्या लोकांची भांडायची पद्धत वेगळी, दोघांचा फायदा आहे. आम्ही कागदोपत्री बांधतोय तुम्ही निवडून दिल्यामुळं. येळकर आणि बाकी त्यांचे वापना होतं हे सगळ्या संघटना बांधतात की आंदोलन करून, त्यांचाही मार्ग चुकत नाही. ऐका ना, एक मिनिट सांगतो ना, तुमच्या वजनात तुम्ही जे ताकद लावता ना तुमची, तुम्ही कुठल्या बी पक्षावर लावा. तुम्ही पक्ष म्हणून लावत नाही, तुम्ही माणसं म्हणून लावताय, निश्चित योग्य. तुमच्या एकट्यामुळं आणि आमच्या एकट्यामुळं हे मिटत नाही. हे सगळ्यांनी एकजुटीने मिटवलं तर मिटणार. त्याच्यामुळं आपण बोलताना तुम्ही ज्या वेळेस बोलताल पुढेही बोला. आरोप पुनाव करायची, आपण आरोप पुनाव करायचे, आपण पुन्हाबद्दल बोलायचं. म्हणजे आमच्याबद्दल बोललं की मला काय फरक नाही पडत, माझ्याबद्दल एखादं बोललं मी सभेत हाणीन द्या, त्याला पहिले दाखवून देईन की मी चुकतोय का सांग. मी चुकतोच असेल तर आत्ता राजीनामा दे, चुकत नसेल तर हिंडू मी देणार नाही कुठं बाहेर. ऐका ना, आता बोलले ना तुम्ही, मला एकच शब्द बोलू द्या. विचारा तुम्ही, विचारा बोलू नका, विचारा काय ऐका, मी तुम्हाला उत्तर दे, तुम्ही मला उत्तर द्यायची मी अपेक्षा नाही केली. मी एकच सांगते, आमच्या ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची मीटिंग झाली ऐका, त्यांनी आम्हाला आश्वासन काय दिलं, ताई तुमच्या एकाही विटेला धक्का लागू देणार नाही. हे आश्वासन कधी दिलं, आत्ता ते ज्यावेळेस चिंचवडला त्यांचं उद्घाटन झालं त्यावेळेस आम्हाला तिथं उचललं होतं. त्यावेळेस गणेश शिंदे साहेबांनी आमची त्यांच्याशी मीटिंग करून दिली. बरं त्यांचं बोलणं झालं होतं, ते काय म्हणले, जोपर्यंत आमचा काही निर्णय लागत नाही तोपर्यंत तुमच्या कुठल्या घरावर कारवाई होणार नाही. मग ही कारवाई कुठल्या पद्धतीची झाली, कशासाठी झाली, मग ही काय आता आम्ही थांबवली सर. इथलं उत्तर तुम्हाला काय दिलं, हे बांधकाम त्यांच्या दृष्टीने नवीन चालू, अर्धा गुंठा 1 गुंठ्यातले जे बांधकाम आहे त्यांच्या दृष्टीने नवीन चालू. एक मिनिट ऐका, हे चालू असताना आज ज्यावेळेस ती लोक इथं अचानक आली त्यावेळेस या व्यक्तीचा आम्हाला फोन आला. ऐका ना, या व्यक्तीचा याच्या आधी मला फोन आला का की बाबा मी इथं बांधतोय दुरुस्त करतोय म्हणून, त्या समोर जर तो माणूस मला समोर विचारतोय भाऊ मी आम्ही दुरुस्त करतोय, तुम्ही आमच्यासाठी चला तिथं त्या ऑफिसला काय पत्र द्यायचं असेल तर द्या किंवा दुरुस्तीचा अर्ज देतो. त्यांनी केलं असेल ना तर विचारावं केलं का नाही. पण 2-2 ठिकाणी 2-2 मजलीची 4-4 मजलीची कामं चालू आहेत, तर त्यांच्या इथं का नाही कारवाई.
आपल्या इथले लोक अशी आहेत ना, स्वतःचं घर काचच आहे पण दुसऱ्याच्या घरात दगडी मारतात. हा, सिंपल उत्तर येतं. मग हे कशासाठी ना जर ऐका आज ना, पालिकेचं अहो, काम ही केलं लोक चूक त्या अधिकाऱ्यांची नाही, ही लोक चूक आपल्या लोकांची. आपल्या इथे बसलेली आहेत ना, की दबक्या आवाजात ही सगळं खरं सांगतील की खरंच आपल्यापैकी कोणी फोन केला असेल का नसेल. पण मला एवढ्या लोकांना कळतं ऐका हो, आपल्या हातात घरावर इकडं ऐका. ऐका ना. काल ऑफिस मध्ये गेले तर ऑफिस मध्ये मला काय सांगितलं मावशी आम्ही कशाला येतो फक्त आम्हाला ना पिन लावली कंप्लेंट दिली म्हणजे आम्हाला येणं भाग पडते आमची ड्युटी आहे आम्ही करतोय असं मी एक मिनिट मावशी ऐका लक्षात घ्या आपण गोळीबावडी लोक आहेत लक्षात घ्या त्याला सांगायचं बाबा कोण दिलाय का तुला अर्ज बघून लक्षात घ्या आज नाही कळलं आज आम्ही नाव काढणार आज आम्ही काढणार नाव आज काढणार तुम्हाला की तुमचं पडलं मी भरून देणार आहे पण मावशी आपल्याला नाव काढलं तुमचं जर नाव पण सांगितलं असतं ना ही 100 लोक तुमच्यासाठी आली नसती मोठं बोलायचं नाही त्याला विचारायचं बाबा आराम करा ते आराम करत लोक त्याची दागी नाही तुम्हाला लक्षात घ्या आज तुम्हाला मला सांगायचं आहे झालं ना, मी माझा एखादा फ्लॅट तुम्हाला एकच देईन. बोललो मला बोललो ना मी 100% तुमचं नुकसान होणार नाही. जागेवर हक्काचंच राहणार.